श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। काल पुन्हा माझ्याकडून ब्लॉग शूटिंग झालं नाही। झालं काय ते सांगते की आपलं स्वामी रक्षण कसं करतात किंवा काहीतरी मोठं घडणार असेल ते छोट्यावर कसं आणतात। कालचीच गोष्ट सांगते। काल मी शॉर्ट व्हिडिओ पण शूट केलाय। काही गोष्टी आणायला मी मार्केटमध्ये काल गेले होते। जसं की नायका स्टोअर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघालच, इतकं सुंदर नायकाचं स्टोअर होतं की जिथं प्रत्येक कंपनीचे ब्युटी प्रोडक्ट होते। आणि आत गेल्यावर कळलं की लेडीज स्वतःवर किती छान खर्च करतात। काही वाईट नाही आहे त्यामध्ये, खरंच आत्ताच्या काळानुसार गरज आहे। पण मी एवढं म्हणजे पुढे जाऊन पण किती गोष्टीत मागे आहे मला तिथं गेल्यावर कळलं। एक दोन प्रोडक्ट घेतले पण मी, पण आपल्या बजेटच्या फार आउट ऑफ होते ते। म्हणजे प्रत्येक जण ना तिथं एक दोन चारच वस्तू घेत होतं, नायका लॅक्मे असे ब्रँडेड सगळं, आणि बिल 10-10 हजार रुपये होत होतं। पण काही हरकत नाही, ज्यांना जमतं त्यांनी नक्की करावं, कारण जितक्या आपण चांगल्या गोष्टी वापरू आपल्या चेहऱ्यावर तेवढा आपल्याला त्याचा रिझल्ट पण छान येतो। मी ज्या 2-3 वस्तू घेतल्या त्याच्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते। जसं की मी काल तिथून कन्सिलर घेतलं। तिथं जाण्याचं कारण म्हणजे ना, तिथल्या ज्या मुली असतात त्या आपली स्किन बघून, त्या ट्रेन असतात एकदम, आपली स्किन बघून आपल्याला कन्सिलर असेल किंवा फाउंडेशन असेल, कॉम्पॅक्ट असेल तर ती आपली स्किन बघून देतात, जरी रेट जास्त असेल तरी। आता एकदा मला तो कंपनी कळाली किंवा काय वापरायचं कळालं की मी नेक्स्ट टाइम ऑनलाईन मागवू शकेन। पण मी आत्तापर्यंत 1-2च प्रोडक्ट ते पण ऑनलाईन मागवत होते, म्हणून एकदा म्हटलं जाऊन बघावं आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी इथं वरती किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये, वरती नाही आहेत लॉंग व्हिडिओला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट टॅग करेन। आणि पुढं झालं असं, उन्हाळा आहे म्हणून मला 1-2-3 प्लाझो घ्यायचे होते। प्लाझो एक मी अंगात पण वेअर केला होता आणि प्लाझो घेतले 2, कारण उन्हाळ्याला मला अजिबात लेगिन्स तर अजिबात मला आवडत नाही। पहिल्यांदा मला लेगिन्स खूप आवडायची, पण आता मला जेवढे असे कम्फर्टेबल कपडे असतील ना तेवढं बरं वाटतं, म्हणून 2 प्लाझो घेतले आणि म्हटलं आता 2 कॉटनचे दुपट्टे घ्यावेत। सगळं काही नीट झालं, म्हणजे अगदी आम्ही येताना छानपैकी जेवलो वगैरे, सगळं छान चालू होतं। आणि ओढणीच्या दुकानाच्या समोर बरोबर मी अशी उतरणार, चांगली फुल गर्दी होती बरं का रस्त्याने, असं नाही की गर्दी वगैरे नव्हती। उतरणार तोपर्यंत माझ्या अंगातला जो प्लाझो होता की नाही तो गाडीच्या ब्रेकमध्ये खालच्या अडकला आणि अखिलेशलाही माहीतच नव्हतं की मी माझं ते अडकलंय। तो आपला गाडी घेऊन आपलं हे जाणार होता, असा पुढं जायला बघत होता आणि त्यामुळं मी इतक्या वेगानं पडले तो प्लाझो अडकून की मी पूर्ण काल अशी डोक्यावर कमरेवर पडली आहे। लिटरली सांगते, मागची जी गाडी होती ती जर सुरू झाली असती तर काही खरं नव्हतं माझं, कारण त्या माणसानं जस्ट अशी सुरूच करणार होता तो गाडी आणि भरपूर गर्दी होती। तिथले बरेच जण थांबले, त्यांनी मला त्यांनी असं मला हे केलं, आधार दिला नाही असं नाही, पण ते काल नाही एवढं प्रकर्षानं जाणवलं मला। आज ते सगळं माझं मागचं सगळं दुखत आहे। काल पण मी आल्यावर झोपूनच गेले, कारण मला सहनच होत नव्हतं, पडल्यावरच मी घाबरले। आणि ह्याच्या आधी पण आहे ना, मी अक्कलकोटमध्ये एकदा असाच प्लाझो घातला होता, तेव्हा मला असंच निम्मी अशी पडले होते। काय होतं काय माहिती मला प्लाझो घातल्यावर, आणि मला आवडतो प्लाझोच। आणि काल मी जे आणले ते पण प्लाझोच आणले आणि त्या दुकानात बदलून पण देणार नाही म्हटले, पण जाऊ दे, जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे। असं झालं की तुम्ही पण जर घालत असाल प्लाझो आणि गाडीवर बसत असाल तर त्या खालच्या ब्रेकमध्ये तो अडकतो, आणि जे किंवा आपल्या अंगठ्यात सुद्धा बघा कधी कधी अडकतो, आणि इतकं बेकार पडायला होतं की ही मागची पूर्ण बाजू, ही मान, कंबर, सगळी पाठ सगळं दुखतंय माझं, कारण मी अशी पडले, अशी वगैरे पडले असते तर कदाचित तिकडे लागलं असतं, पण हा जो भाग आहे तो इतका बेकार दुखतोय माझा। आता बघूया संध्याकाळी, म्हटलं इंजेक्शन घ्यावं, तर असं आपल्याला स्वामी आपलं थोडक्यात घालवतात बघा। आता काल काहीतरी मोठा योग असेल माझ्या ह्याच्यात की काहीतरी मोठं होणार, पण आपल्याला महाराज अलगट जेलतात। लागलं मला, नाही असं नाही, पण सगळा मुकामार, जखम अशी कुठेही नाही, आणि तशी थोडीशी घाबरली मी। आणि आज मग मी खूप जपून बाहेर जायचं काही थांबवलं नाही, कारण कामं असतात रोजची, त्यामुळं आज मग मी गेले, मगाशी पार्सल वगैरे देऊन आले, बाकी पण 4-5 कामं होती ती केली आणि आत्ता घरी आली आहे। छानपैकी गॅलरीत बसले, इतका सुंदर व्ह्यू असतो इथं संध्याकाळचा, आणि वारं मेन म्हणजे इतक्या उन्हाळ्यात लोक जेव्हा फॅन लावून बसतात, मी घरात असल्यावर लागतोच मला, पण आमच्या गॅलरीत जर बसाल तर तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनला आल्यासारखं वाटेल, एवढं सुंदर वारं असतं।
अशी दारं आपटत असतात. इतकं छान, कारण या साईडला मोकळं आहे, समोरच्या साईडला कॉलनीच्या सगळ्या अपार्टमेंट आहेत जिथं मी पहिली राहत होते, पण या साईडला मोकळं वातावरण असल्यामुळं वाऱ्याची कमतरता नाही, उन्हाची नाही, सगळंच म्हणजे खूपच छान व्ह्यू आहे इथून. आणि चला आता मी काय करणार आहे, मेदू वडा आणि सांबार तो तुम्हाला मी दाखवते. ओवीचे सगळ्यांना शॉपिंग आवडलं, पण बऱ्याच कमी जणांनी तो व्हिडिओ बघितलाय. जर तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं असतो, मोअरच्या खाली बघा, बरोबर असतं तिथं चेक करा. कारण मी आज लावलेत लिपस्टिक आणि हे सगळंच लावलंय, छान वाटले मला प्रोडक्ट. आणि डेली जेव्हा आपण थोडंसं छान राहतो ना, तर आपल्याला पण चांगलं वाटतं, म्हणून मी ते प्रोडक्ट घेतले. तर तुम्ही पण बाय करायचे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा. चला आता दिवाबत्ती करते आणि मग स्वयंपाक करूया. देवाला दिवाबत्ती करताना काल जे मी तुम्हाला सांगितलं ना, मी खूप जोरात पडले, तर देवाचे खूप जास्त आभार मानते मी. की खरंच सांगते की महाराजांना पण कळतं की मला जर काही झालं ना, तर आपल्या या मुलांना म्हणजे अखिलेश कोवीला कुणी नाही आहे, आणि त्यामुळंच महाराजांनी माझ्यावर कोणतंही वाईट सावट नाही पडून दिलं. नाहीतर आत्तापर्यंत खरं सांगते आयुष्यात जे काही सहन केलं आहे ना, हे पडणं तर खूप किरकोळ वाटतं मला, पण जे आयुष्यात खरेखुरे अनुभव घेऊन इथपर्यंत आलेली आहे ना, दुसरं कोणीही माझ्या जागेवर असतं तर कधीच कोलमडून पडलं असतं किंवा स्वतःच्या जीवाचं पण बरं वाईट केलं असतं. पण महाराजांनी खरं सांगू का, जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण त्यातून पण मला महाराजांनी तारलं. कारण महाराजांनी मला एकच शिकवले आयुष्यात की लढत राहा, माघार तोच घेतो जो भित्रा असतो, किंवा आयुष्यातनं पळवाट तोच काढतो जो भित्रा असतो. आणि तू भित्री नाही आहेस किंवा तू चुकीची नाही आहेस, आणि म्हणूनच मी आजपर्यंत सगळं काही सहन करून इथपर्यंत आलेली आहे आणि अजूनही खंबीरपणे जगत आहे. आणि तुम्हाला पण मी तोच सल्ला देईन, झुकायचं तिथं जिथं आपली चूक आहे किंवा खरंच आपली जे माणूस किंमत करतं. बाकी कुणापुढंही, महाराजांपुढं आणि आईवडिलांपुढं सोडून कुणापुढंही कधी झुकू नका, कोणालाही कधी विनाकारण नमस्कार करू नका, असं मला वाटतं. तर चला आता हे मेदूवड्याचं पीठ बघा भिजून दुप्पट झालंय. याचं प्रमाण सांगते तुम्हाला मी. 3 वाट्या उडदाची डाळ घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा फक्त मेथीदाणे घातले, 1 रात्र भिजवलं आणि आज सकाळी मिक्सरमधून काढलं. 2 वाट्याचं इतकं झालं, म्हणजे यामध्ये साधारण ना 25 ते 30 वडे होतात, एवढं झालं. आता यामध्ये आपण मीठ घालूया. सगळी प्रोसेस दाखवणं ना शक्य होत नाही वेळेनुसार, नाहीतर नक्की दाखवली असती मी, पण एवढं सगळं दाखवणं नाही शक्य होत. हे आता मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मीठ घातलं आहे आणि लगेच याचे वडे करायचे. थोडंसं हे झालेलं आहे हे, म्हणजे चांगलं उन्हाळ्यामुळं छान होतं या दिवसात, म्हणून मी ना शक्यतो मेदू वडे जे असतात ते उन्हाळ्यामध्येच करते, कारण ते फर्मेट छान होतं. काही काही जण ना मेंदू वडा म्हणतात, मला खूप विशेष वाटतं. खरं तर मेंदू हा शब्द नाहीये, ऐकायला पण घाण वाटतो तो. मेदू वडा हा शब्द आहे. आणि हा ना सांबारासोबतच छान लागतो. मी चटणी बिलकुलही करणार नाहीये याला, फक्त सांबारासोबत. मग सांबाराची तयारी केली आहे. तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अशी एकत्र लावलेली आहे. आता त्याच्यासाठी लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत. आणि मग सांबार सुद्धा तुम्हाला मी दाखवेन अगदी सोप्या पद्धतीनं. आणि मी हा मसाला कुठला वापरते, आमच्या इथं कोल्हापूरमध्ये हा खास त्यांच्याकडचा सांबार, म्हणजे उडपी लोकांचा सांबार मसाला मिळतो. काहीतरी सक्ती नाव आहे, आता शक्ती तर नाहीये, SAKTHI, हे बघा सक्ती असं सांबार पावडर. अगदी म्हणजे त्यांच्या उडपी लोकांचाच आहे हा. आणि त्यांच्याकडे ना ही सगळी पीठं सुद्धा मिळतात. मी बऱ्याच वेळा विकतचं पण पीठ आणते. त्याच्या मोठ्या मोठ्या गिरण्या आहेत त्यांच्याकडे दगडाच्या, आणि त्याच्यामध्ये हे करून देतात. खूपच छान असतं त्यांच्याकडचं पण पीठ. कधी हे आणते, कधी माझं मी करते, असं असतं. पण अचानक खाऊ वाटलं तर त्यांच्याकडनं नक्की आणते मी. तर आता आपण तेल तापत ठेवूया लोखंडाच्या कढईमध्ये. कुठलंही तळण असू दे, पुऱ्या असू दे, वड्या असू दे, मी नेहमी लोखंडाच्या कढईत तळते, कारण ते जळत नाही आणि चांगले खरपूस तळले जातात. तर आपण आता वडे तळून घेऊया. मी काय करते बघा, 2 पद्धतीनं करते. आपली ही जी चाळणी असते
त्याच्यावर एक वडा मी करते आणि कधी कधी हातानं पण करते, पण मला ना हातापेक्षा हेच खूप आवडतात, कारण आपल्याला भाजतही नाही, करायलाही सोपे. हे बघा, एवढंच करते मी या पद्धतीनं. थोडासा चपटा हवा असेल तर चपटा करून घ्यायचा आणि फक्त एक खोल असे पाडून घेते मी. हे बघा, अशा पद्धतीनं आणि फक्त आपटायचं ह्याच्यामध्ये. इतके छान वडे आणि पटपट वडे होतात ना. नाहीतर काही काही लेडीजला जमतात हातानं, मलाही जमतात, पण मला काय माहिती मला हेच आवडतात जे मी गाळणीवर करते. पहिल्यापासूनची सवय आहे माझी, खूप सोपं जातं. आणि बघा तुम्ही, हे आयटम आपण विकत आणायला जातो तेव्हा पिशवीमध्ये एवढा एवढासा सांबार देतात आणि हे 4 वडे आपल्याला ते मन भरून खाता पण येत नाहीत, पण घरी आपण छान शुद्ध तेलामध्ये आणि जितके हवे तितके मुलांना आपण गरम गरम सुद्धा देऊ शकतो. आता मी सांबार गरम करणार आहे, वडे तेवढे नाही गरम खायला मिळणार, कारण एक जण येणार आहेत आता घरी, इथलेच आहेत ते, आपले अगदी जवळचे आहेत. ते ब्रेसलेट आणि काही वस्तू घ्यायला आपल्याकडे येणार आहेत. तसं मी घरी कुणाला नाही हे करत, पण ते खूपच जवळचे आहेत इथं आल्यापासून, त्यामुळे ती दोघं जण येणार आहेत. म्हटलं असू दे, मग वडे आपण तोपर्यंत करून ठेवूया, कारण कुणी आलं की थोडासा वेळ आपला त्यांच्याशी बोलण्यात वगैरे आपोआपच जातो, गप्पा मारल्या जातात. नवरा बायको म्हणजे पती पत्नी दोघं येणार आहेत आता ते. म्हटलं त्याच्यात आपला स्वयंपाक उरकूया, म्हणजे त्यांना आपल्याला वेळ देता येईल, ते पण खात असतील माझ्या हातचं, त्यांना आवडतं, म्हणजे आवडेलच. विचारेन मी त्यांना की खाता का, त्यांनाही देईन मी. नाही तर मग चहा सरबत ते काय म्हणतील ते करायचं, बघूया, त्यांच्या ह्याच्यावर आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता. 4 वडे टाकलेले आहेत, एका वेळेस 5 बसतात जर आपण तेल भरपूर घातलं, आणि कंटाळा येत नाही. मेन म्हणजे तुम्ही असे कितीही वडे करा, काही जण प्लास्टिकच्या पिशवीवर वगैरे करतात, मला सगळ्यात कम्फर्टेबल हेच वाटतं. हे बघा, म्हणजे अवघड काम सोपं वाटतं मला असे केल्यावर. आता एकदा आपण उलटून घेऊया ते पहिले टाकलेले, मी तुम्हाला दाखवते. फार मोठे मोठे मी करत नाही, पाहिजे एवढा मोठा याच्यावर करता येतो, पण मला नाही आवडत कुठली तशी गोष्ट नाही का आपली मोठी मोठी असते अशी नाही आवडत. सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. तुम्हाला दिसतायत का, दाखवते तुम्हाला, मी काढल्यावर दाखवते. मागच्या वेळेस ना मी डायरेक्ट वडे दाखवले होते, तर मला सगळ्या जणी म्हणाल्या की ताई तुझी रेसिपी दाखव, म्हणून आता मी अगदी आवर्जून शूट घेतलं याचं. खरं तर ना अशा गोष्टी करताना शूट घेणं थोडंसं मला रिस्की वाटतं, तेलाकडे लक्ष द्यायचं का कॅमेऱ्याकडे, पण म्हटलं असू दे यावेळेस दाखवूया. कारण ना या 1 महिन्यामध्ये मी फार वेळा वाचली आहे. मागे एक मी चूक केली, तुम्हाला सांगते, तुम्ही कुणी करू नका. हे सगळं सांगते मी यासाठी की तुम्ही कुणी ही चूक करू नका. काय झालं, थोडीशी नवीन किचन मध्ये मला झुरळं दिसतात, थोडी म्हणण्यापेक्षा जास्त, म्हणून म्हटलं आपण ते हे मारावं, हिट मारावं बरं का, लाल हिट असतं ते झुरळांचं खास. आणि माझ्या काहीच लक्षात आलं नाही, इथं कुकर चालू होता, आतमध्ये समई चालू होती, आणि मी एकदम तो स्प्रे मारायला गेले की म्हटलं खाली वगैरे मारून घेऊया. अगदी देवाची कृपा, स्वामींची कृपा की इथं काही झालं नाही, कारण गॅसचा भडका खूप मोठा असतो. आणि देवाच्या इथं मात्र मी तो खाली असा देवघराच्या खाली वर का स्प्रे घातला आणि असा भडका झाला, लगेच थांबला तो. थोडंसं स्वामींचं वस्त्र एक खाली होतं ते थोडं जळलं, पण मला काही झालं नाही. विशेष म्हणजे महाराजांच्या समोरच ही गोष्ट पण घडली. असं या महिन्यातनं 2दा मी खरं तर म्हणाल तुम्ही तर मरता मरता वाचले म्हणायला हरकत नाही. आणि कालचं तर मी शब्दात सांगू शकत नाही, इतकं डेंजर मी पडली आहे ना काल की मेंदूला मार वगैरे काही होऊ शकत होतं. आणि म्हणजे खरंच इथं सगळं दुखतंय सुद्धा, पण जाऊ दे, स्वामींच्या कृपेनं काही झालं नाही. आता जाणार आहे मी दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला थोड्या वेळाने, म्हणजे ते दुखणं आहे ते थांबून जाईल. आणि मध्ये माझा मणका दुखत होता ना, त्याच्यावरच पडले मी. होतं कधी कधी असं आपल्याबद्दल कुणी वाईट विचार करत असतं, किंवा या गोष्टी मी मानते, तुम्हाला माहिती आहे, आपल्याबद्दल जर दुसरीकडे कुणी वाईट विचार करत असेल ना, तरी आपल्या बाबतीत त्या गोष्टी घडतात, पण महाराजांच्या कृपेनं त्या आपल्याला थोडक्यात वाचवतात. ह्याच्यावर माझा विश्वास जास्त आहे की महाराज आहे तोपर्यंत. हा, एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे, पण अजून माझ्या मुलांना खूप गरज आहे, त्यामुळे महाराजांनाच माझी काळजी आहे की मला ते काही होऊन देत नाही.
खूप बडबडती असं वाटतंय मी. तर चला तुम्हाला मी आता तळून झाल्यावर दाखवते. आता बघा मला वडे कसे दिसत आहेत सांगा. मी बरोबर अँगल तिथला घेतलेला आहे आणि हे आपले मेदू वडे हॉटेलपेक्षा नाही, मी म्हणेन हॉटेलपेक्षा नाहीच म्हणणार मी, घरचे आणि सुंदर असं म्हणेन मी. कारण हॉटेलचं खाणं वाईट असतं असं नाही म्हणत मी स्वतः पण खाते. पण घरच्या जेवणात किंवा घरी आपण एखादा पदार्थ केल्यावर जे आपल्याला कौतुक असतं. बघा आता परफेक्ट कलर आणि तोडून मी तुम्हाला गार झाल्यावर दाखवते. आता मी पुढचे पटपट करून घेते. नको लावून टाक. नंतर लाव ना मग. सांग मला तू 20,000चा लाइटिंग असलं ना घरामध्ये. सांबारची रेसिपी मी काही शूट नाही करू शकले कारण पाहुणे आले होते त्यामुळं. तर असा सांबार आणि हे मेदू वडे. आता छानपैकी जेवायला बसूया आणि मग जेवण करून व्हिडिओ मी थांबवणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ आत्ताचा इथंच थांबवते. छानपैकी आता जेवण करते. मेदूवडा आणि सांबार भात असं. आपण भेटूया आता परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.